हे गुरुराया, मला समाजात असे स्थान दे की त्याने सर्वांचे भले होऊ दे. त्यासाठी ह्या शरीराची पात्रता तयार करून घे. माझे कर्मच तुझी अनन्य भक्ती आहे याची समज दे. आणि जो जो ह्या माझ्या जीवनाकडे बघेल तेव्हा फक्त तुझीच आठवण येऊ दे. तुझ्या भक्तीचा प्रसार नक्कीच होऊ दे. त्याचा हरवलेला आत्मविश्वास परत येऊ दे. स्वामी समर्था, एवढीच कृपा माझ्यावर करा आणि तुमचा हात माझ्या पाठीवर नक्कीच ठेवा. मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छा आणि तुमच्या मनोकामना मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण हो आणि तुमच्या संकट काळात स्वामी तुमच्या पाठीशी नक्कीच धावून येऊ. आणि स्वामींना एकच प्रार्थना करा, हे स्वामीराया, हे समर्था, समस्त मानव सर्व सर जाती सजीव वनस्पती सर्वांचे मंगल कर, सर्वांचे संकट दूर कर, सर्वांना आरोग्य दे. हे स्वामी, हे आई, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. आणि असे तुम्ही प्रार्थना करायची आहे. ध्येय साध्य करणे किती कठीण असो, जर आत्मविश्वास असेल ना तर अशक्य असे काहीच नाही. म्हणून स्वामी आहेत आपल्या पाठीशी, मग तुम्ही कशाला घाबरताय. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही तसंच करायला हवं. उशीर होईल पण सगळं चांगलं होईल. आपल्याला जे पाहिजे तसंच होईल. दिवस वाईट आहे, आयुष्य नाही. सुरक्षित राहा आणि काळजी घ्या. स्वामींचा आशीर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी राहील. आज वाईट आहे, उद्या चांगली वेळ येईल. वेळच तर आहे, बदलून नक्कीच जाईल. म्हणून वेळेला महत्त्व द्या आणि वेळ जपायला शिका. आणि वेळेसोबत स्वामींचं नामस्मरण ही नक्कीच करा. गुरु जे सांगेल ना ती प्रेरणा असते. लक्षात ठेवा, गुरुने सांगितल्यावर आपल्या मनात जे निर्माण होते आणि आपल्या दृष्टीसमोर जे येते ते सूक्ष्म चैतन्य असते. गुरु जे बोलतात ती साक्षात आपल्या दिवसाची, आपल्या जीवनाची एक साक्ष असते. आणि त्यांचे जे आपल्याकडे पाहणे असते ते केवळ पाहणे नसते, तर तो सूक्ष्म असा आपल्या पाठीशी असतो. आणि आपली गाठ मात्र सख्याशी असते. सखा आपल्याला भेटला की आपल्याला सूक्ष्म असे चैतन्य जाणवते आणि आपल्या मनामध्ये एक समाधान प्राप्त होते. असेच आहेच, मला माझे गुरु भेटले आणि मी माझी स्थिती अशीच होत होती. मग ज्याला गुरु भेटतात त्याचीही स्थिती अशीच होते. मग तुम्ही स्वामींचं नामस्मरण जेवढ्या मनापासून कराल तेवढ्या मनापासून स्वामी तुमच्यावर लक्ष ठेवतील आणि तुमच्यावर त्यांची कृपा नक्कीच बरसेल. मित्रांनो, तुमचा चांगला काळ जवळ आला आहे. आता तुम्ही घाबरण्याचे कारण नाही. तुमचा काळ खूप वाईट होता, तुम्ही भरपूर दिवस काढले, पण आता चांगला वेळ येणार आहे. मग तुम्ही त्यासाठी नक्कीच तयार राहा. आणि तुम्हाला लवकरच चांगले विचार तुमच्याजवळ येतील आणि चांगल्या बातम्या तुमच्याजवळ येतील. म्हणून तुम्ही अगदी चांगल्या मनाने वावरा आणि जीवनात चांगल्या लोकांसोबत संबंध ठेवा. मित्रांनो, चांगले लोक जर तुमच्या आयुष्यात असतील तर मग तुम्ही चांगल्या मार्गाने नक्कीच जाल. आणि मग तुम्ही तुमच्या मनात कधी वाईट विचार आणणार नाहीत. आणि मित्रांनो, एवढा विचार नक्कीच करा की तुमच्या जीवनात कोणती लोक येत आहेत आणि कोणत्या लोकांच्या सहवासात तुम्ही राहतात. मग तुम्ही काही वाईट विचार तुमच्या मनात आणता, जसे हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला, या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथे सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. मग तुम्हाला जीवनामध्ये सर्वच गोष्टी चांगल्या दिसायला लागतील आणि सर्वच गोष्टी तुमच्यासोबत चांगल्या होतील. जीवनामध्ये प्रेम करणारी माणसे गेल्यानंतर खूप त्रास होतो. काही वेळेस असं वाटते की मरण हा पर्याय नाही, मरता येत नाही म्हणून जगणे हे आपल्या डोळ्यांनी पाहिलेला मृत्यू आहे. जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत जपा एकमेकांना, आणि मग नंतर तुम्ही काहीच करू शकणार नाही. मग लक्षात ठेवा, जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत त्याला नक्कीच तुम्ही चांगली मदत करा. तुमच्या कठीण काळात जो माणूस नेटाने तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा आहे ना, अशा खास व्यक्तीला तुम्ही नक्कीच प्रत्येक वेळी आणि प्रत्येक क्षणी मदत केली पाहिजे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याच गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही आणि स्वामी तर तुमच्या पाठीमागेच आहेत. नाती हे कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाहीत, कारण ते मरते एकतर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे, तिसरे गैरसमजामुळे
आणि चौथे, लोकांनी कान भरल्यामुळे. नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा, कारण तीच नाती तुम्हाला भरपूर वेळा पुढे कामात येत असतात. लोकांच्या जवळ पैसा अडका जास्त आला की चांगले वाईट कळत नाही, नुसतं एखाद्याला त्रास किंवा डिवचायचे. पण लक्षात ठेवा, जे पण तुम्ही करताय, कदाचित ज्यांना तुम्ही त्रास देताय त्यांच्यासाठी काही वेगळं द्यायचं ठरलं असेल त्या भगवंताचं. म्हणून लक्षात ठेवा, कधीच कुणाला त्रास देऊ नका आणि कुणाच्या आयुष्यात कधीच काही डोकावून पाहू नका आणि चुकीच्या गोष्टी बोलू नका. तुमच्या आयुष्यातही तसेच लवकरच होईल, कारण हे कर्म आहेत, हे प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच आहेत. म्हणून लक्षात ठेवा की तुम्ही कसं वागता आणि कसं बोलता त्यावर तुमचं जीवन अवलंबून असतं. आपल्या हाती काही नसते हे समजावे. कुणी दिले जर हात आपुले हाती घ्यावे. कधी नसतो मातीवरती हक्क आपुला, पाण्याने जर लळा लाविला रुजून यावे. नकोच मन धरणी अर्थाची नको आजवे, शब्दांनी जर मिठी घातली मग गाणे गावे. बिरबिरणाऱ्या फुलपाखरासारखा नसे नकाशा, विसावले जर ओजळीचे तर फुल करावे. नको याचना जीव जडवणी बरसातीची, मेघच जर झाले अनावर मग भिजून जावे. म्हणून अशा वातावरणात तुम्ही तुमचं जीवन जगलं पाहिजे. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी मात्र त्याला स्वतःलाच प्यावं लागतं. कितीही प्रेरणादायी लेख वाचले, भाषणं ऐकलीत, व्हिडिओ बघितलेत, तरी जोपर्यंत आपण स्वतः प्रयत्न करत नाही तोपर्यंत बदल घडणारच नाही. म्हणून तुम्ही कितीही स्वामींचे व्हिडिओ पाहिले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. फक्त तुम्ही स्वामींचे नामस्मरण नक्कीच करा. मग तुम्हाला या व्हिडिओचा बोध पूर्णपणे कळत जाईल. मग तुम्ही तसतशी व्हिडिओ बघितल्यामुळे तुमच्या अंतरात्म्यात अजून विश्वास वाढेल. काल तुमच्याबरोबर काय घडलेले आहे हे लक्षात ठेवण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचे आहे हे लक्षात ठेवा. कारण तुमचा जन्म हा गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी झालेला आहे हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळेच तुम्ही प्रयत्न करत राहा. रागात कोणताच निर्णय घेऊ नका, कारण रागात घेतलेला निर्णय हा नेहमी चुकीचाच सिद्ध होतो. शांत डोक्याने निर्णय घ्या. कधीच पश्चातापाची वेळ तुमच्यावर येणार नाही. आणि तुमचे मन जितके शांत आणि स्थिर राहील तितकेच तुमच्यासाठी चांगले आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. जर का तुमचे आयुष्य सकारात्मक विचाराने जगाल तर नेहमी तुम्ही सुखी आणि समाधानी राहाल. तुमच्या जीवनाचे सार्थक कराल आणि मग तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. जर स्वामींवर सर्व सोपवलं आहे ना, मग स्वामी नक्कीच सुरळीत करतील आणि तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहा. नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल. कारण स्वामींची भक्ती केल्यावर स्वामी त्यांची परतफेड नक्कीच करतात आणि तुम्हाला ते यश नक्कीच आणून देतील. आणि मग तेव्हा तुम्ही सरळ स्वामी भक्तीत लीन राहायला हवं आणि प्रेमळ मनाने आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती केली पाहिजे आणि त्यांचे नामस्मरण नक्कीच तुम्ही केले पाहिजे. अहंकारात आणि संस्कारात मित्रांनो एवढाच फरक असतो. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो ना, त्याचं नाव अहंकार असतं. आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो ना, त्याचं नाव संस्कार असतं. म्हणून आता तुम्ही ठरवायचे की तुम्हाला काय व्हायचं आहे. ते जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतंच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं काही ठीक होणार आहे. स्वामी तुमच्या मार्गात चांगल्या गोष्टी आणत आहेत आणि चांगल्या गोष्टी तुमच्या मार्गात ते पाठवत आहेत. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो. कारण त्याशिवाय तो काहीच करू शकत नाही. कारण त्याने जसे कर्म केले होते तसंच त्याला त्याचं फळ मिळणार आहे. म्हणून तुम्ही कर्म करताना नेहमी सावध राहा आणि सावधगिरीने ते काम करा. मग तुम्हाला सर्व काही गोष्टी या चांगल्या वाटतील. घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल ना या जगात तर ती म्हणजे ज्ञान आहे. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल ना या जगात तर ती म्हणजे दान आहे. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल ना या जगात तर ती म्हणजे सत्य आहे. करण्यासारखी कोणती गोष्ट असेल ना या जगात तर ती म्हणजे दया आहे. सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल ना या जगात तर ती अहंकार आहे आणि गर्व आहे. मग तुम्ही अहंकार सोडा, दया करा, सत्य बोला, दान करा आणि ज्ञान गमवा. एवढं जर तुम्ही केलं तर तुमचं आयुष्य हे खूप श्रेष्ठ होऊन जाईल. मित्रांनो, प्लेटभर शिरा खाताना आपल्याला रवा, काजू, बदाम आणि बेदाणेही दिसतात, पण ज्यामुळे शिरा गोड झाला आहे ती साखर कुठे दिसत नाही. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, काहीच माणसे आपल्या आयुष्यात अशी साखरेसारखी असतात, ती कधीच दिसत नाही.
मात्र त्यांच्या हसण्यानेच आपले आयुष्य गोड होत असते. आणि आपले आयुष्य गोड झाले तर मग आपण भरपूर काही चांगल्या गोष्टी मिळवत असतो. आयुष्य तेच आहे. स्वप्न खोटेच आहे. भानावर येताच वास्तवाचे चटकेच आहेत. आयुष्य तेच आहे. मधुर गाणेच आहे. निसर्ग छेडी संगीत लयबद्ध होणेच आहे. आयुष्य तेच आहे. माणसांचे मळेच आहेत. एखाद दुसरा सजीव, बाकी निर्जीव पुतळेच आहेत. आयुष्य तेच आहे. सांगतात सारेच आहे. एकसारखं वाटत नाही. आयुष्य कुठेच आहे. आयुष्य तेच आहे. अधांतरी वाटेच आहे. मृत्यूचे एक सत्य, बाकी खोटेच आहे. सौंदर्यावर भाळलेला आहे. मी मागितला चंद्र, हात पोळलेच आहे. आयुष्य तेच आहे. वेडे म्हणणारे खुळेच आहेत. शहाण्यांची ओळख वेड्यामुळेच आहे. प्रश्न वाकडेच आहे. मनाला जे पटतं मेंदूसाठी कोडच आहे. आयुष्य तेच आहे. हलके फुलकेच आहे. पण आठवणी राहिल्या मागे समाधान इतकुशेच आहे. आयुष्य जगत असताना तुम्हाला या गोष्टीचा अनुभव नक्कीच येईल. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं. रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पाने आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं आणि कर्मानुसार आपल्याला फळ मिळत असतं. म्हणून आपलं जीवन जगताना आपण जशी कर्म करतो तसं आपलं जीवन हे जात असतं. हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार कर्म करत जा. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. म्हणून तुमच्या ज्या चुका होतील त्यातून नक्कीच शिकत चला आणि पुढे जात जा, कारण चुकांनीच माणूस शिकत असतं. नाती जपण्यात मजा आहे. हे बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे. जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं. आपलं नशीब आपल्याला हाती असतं. येताना काही आणायचं नसतं. जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं? याचं प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. आणि मग जन्मानंतर आपल्याला मृत्यू हा अटळ असतो. म्हणून या आयुष्यात आल्यावर आपण काहीतरी असे भन्नाट केले पाहिजे, ज्याची आपल्याला ईश्वराला आपली आठवण होईल आणि तो आपल्याला या जन्म मृत्यूपासून नक्कीच मोक्ष प्राप्त करेल. मित्रांनो, आपण गर्व एवढा का करतो? जन्म दुसऱ्याने दिला आहे आपल्याला. नाव पण दुसऱ्याने दिले आहे. शिक्षण पण दुसऱ्याने दिले आहे. रोजगार पण दुसऱ्याने दिला आहे. इज्जत पण दुसऱ्याने दिली आहे. पहिले आणि अंतिम स्थान दुसरे घालणार. स्मशानात दुसरे घेऊन जाणार. मृत्यूनंतर संपत्ती दुसरे वाटून घेणार. मग तरी देखील संपूर्ण आयुष्य माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व आहे हे सांगणं मला कठीणच वाटतंय. दुःख इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात. छान इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळून लोक नेहमी लक्षात ठेवा की धन भरपूर दुर्दैवी असतं. ते जर कोणत्या लोकांना मिळालं तर आपल्या माणसांना विसरतात आणि किचित विचित्रपणे वागतात. माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे, पण जखम झाली की पहिले रक्त येते. आणि माणसाचे हृदय रक्ताचे भरलेले असून देखील हृदय दुखावले की डोळ्यातून पाणी येते. जीवन जगताना संगत ही खूप महत्त्वाची असते. आपण वय व पैसा यांच्यावर कधीच गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपत असतात. मृत्यूनंतरच हेच कटू सत्य आहे. पत्नी दरवाजापर्यंत, समाज स्मशानापर्यंत, मग मुलं ही अग्निदानापर्यंत. फक्त आणि फक्त कर्म शेवटपर्यंत असतात. म्हणून तुम्ही कर्म करताना नक्कीच सावधगिरी बाळगा. आणि ते कर्म करीत असताना तुम्ही असं समजा की देव आपल्याकडे नक्कीच बघत आहे. आयुष्याचा प्रवास असा काही असावा, कुणाच्या तरी मनात तो कुठेतरी टसावा. प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं. चुकलेलं पाऊल कधीतरी सरळ पडावं. चुकलेल्या कधी कुणी द्यावा विसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. हक्काचं असं आपल्या एक माणूस असावं, ज्याच्यावर आपण कधीतरी रुसावं. रुसलेला क्षण कधीतरी खुदकन हसावा. आणि आयुष्याचा प्रवास असा काही असावा. मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरून यावं. हातात हात देऊन अलगद घेऊन जावं. लपून पाठीवर वार त्याचा नसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. म्हणून मित्रांनो, आयुष्य जगत असताना तुम्ही माणसं नक्कीच ओळखली पाहिजे. माणसं जर ओळखली तर तुमच्या मनाला कधीच वेदना होणार नाहीत. तुम्ही प्रत्येक माणूस ओळखू शकाल आणि मग तुम्हाला कधीच कुणाच्या खाली झुकण्याची विपत पडणार नाही.
म्हणून लोक भरपूर तुमचा फायदा घेत असतील, पण तुम्ही हे माणसं ओळखूनच तुमची कामगिरी करा. वेळ आणि खेळ कधी संपेल ना सांगता येत नाही, म्हणून कायम तयारीत राहावे. त्यासाठी एक लक्षात ठेवावे की भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाही. बाकी सारे नशिबात असेल ते असते. वेळेवर वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही. किंमत न बघता वस्तू विकत घ्यायची असेल तर वेळ न बघता मेहनत नक्कीच करावी लागते. हे वेळ निघून गेल्यावरच लोकांना कळतं आणि मग तेव्हा त्यांच्याकडे वेळ नसते. जपलं असतं तर संपलं नसतं, मग ती संपत्ती असो की नाती असो. म्हणून तुम्ही नाती जपा आणि संपत्ती कमवा. भरपूर तुम्हाला यश प्राप्त नक्कीच होईल. कुणीतरी मस्त लिहिलाय, माझ्या सहवासाला कधी महत्त्व देऊ नका, कारण तो काही क्षणाचा असणार आहे. माझ्या देहाला कधीच महत्त्व देऊ नका, कारण एक दिवस त्याची राख होणार आहे. महत्त्व द्यायचे असेल तर ते माझ्या भावनांना द्या, कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर मी सदैव तुमच्या सोबतच असणार आहे. आणि मग भावना ह्या तुम्ही जपल्या पाहिजे आणि लोकांच्या भावना ह्या समजून घेतल्या पाहिजे. मग तुम्हाला सर्व जग हे नक्कीच कळायला लागेल. चमकायला काय, काच सुद्धा चमकते. चमकावं तर आयुष्याच्या बाजारात स्वतःला सिद्ध करण्यासाठी कितीतरी द्यावं सोसून आणि पैलू पाडून घेणाऱ्या हिऱ्यासारखं. म्हणून तुम्ही जेवढं सोसाल तेवढं तुम्ही भरपूर कमवाल, एवढं मात्र नक्की आहे. तसा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहणार आहे. फक्त तुम्ही स्वामींचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. आयुष्यात काहीही नसले तरी चालेल, पण ब्रह्मांड नायकाचा मायेचा हात नेहमी आपल्या डोक्यावर असाच असावा, कारण त्यांच्याशिवाय आपल्याला दुसरी माऊली कोणती नाही. आणि मित्रांनो, नेहमी तुम्ही एकीचे बळ दाखवा, कारण एकीचे बळ भरपूर मोठे आहे. तुम्ही जेवढे एकत्र असाल तेवढे जास्त तुम्ही वर जाण्याचा प्रयत्न कराल. बिस्किटाच्या अखंड पुड्याकडून शिकावे. जोवर एकत्र असतात त्यावेळेस त्यातून एकाला बाजूला काढण्यासाठी श्रम घ्यावे लागते, आणि एकदा का एक बाजूला झाला की सगळेच कासावीस होतात आणि धावपळीत स्वतःचे तुकडे तुकडे करून घेतात. त्याचा प्रवास सुंदर अशा डब्यातून केराच्या टोपलीत समाजामध्ये परिवर्तन हे होत असतं. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्ही जसे एकत्रित असाल तसेच लोक तुमचा फायदा घेणार नाहीत, आणि तुम्ही जर एकटे असाल तर मग नक्कीच ते तुमचा फायदा घेतील. ज्यांच्याकडे अहंकार असतो त्यांच्याकडे संस्कार नसतात, आणि जे संस्कारी असतात ते कधीच अहंकारी नसतात, कारण संस्कार आणि अहंकार एक ठिकाणी कधीच राहत नाही. म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला काय घ्यायचे हे तुम्हाला ठरवायचे आहे. चूक, आता चूक मित्रांनो, पैसा आहे म्हणून उधळू नका, नाहीत म्हणून खोटं सांगू नका, बोलता येतं म्हणून बरळू नका, बोललं पाहिजे त्यावेळेस बोलती बंद करू नका, हात आहेत म्हणून उगारू नका, आणि गजलेला हात बांधून उभारू नका, हसता येतं म्हणून दात दाखवू नका, हसतानाही संकुचितपणा बाळगू नका, खाता येतं म्हणून अन्न सोडू नका, खाऊ नका, खाल्लेलं सगळंच पचेल असे समजू नका, पिता येतं म्हणून असं पिऊ नका, आईच्या दुधाची किंमत कधी विसरू नका, जन्माला आले म्हणून जगू नका, बोज म्हणून जगण्याला जगलं असं समजू नका, जीवन अगदी आनंदाने आणि उत्साहाने जगा. भूतकाळ हा च्युइंगम सारखा आहे, त्याला तुम्ही चघळत राहिलात तर तोंड दुखून जाईल आणि त्याची चव निघून जाईल. एक वेळ अशी येईल की नको असलेली चव सुद्धा तुम्हाला घ्यावी लागेल, आणि त्याचा परिणाम तुमच्या प्रकृतीवर होईल. पण तो काही थकणार नाही जोपर्यंत तो तुम्ही टाकून देत नाही, आणि तो टाकताना सुद्धा याची काळजी घ्या की तो दुसऱ्या कोणाला चिकटणार नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणून कधीच भूतकाळाचा विचार करू नका आणि भविष्यकाळाचा विचार करू नका. फक्त आज तुम्ही वर्तमान काळात जगलात तर तुम्ही सर्व काही जिंकलात असे समजा. म्हणून नेहमी वर्तमान काळात जगा. प्रगतीच्या शिडीवर मार्गस्थ होताना आपण स्वार्थ बघत असाल तर समजावे, वर नेणाऱ्या पायऱ्या मृगजळ असू शकतात. शिखराच्या शोधासाठी पायाखाली तुडलेली पायरी शेवटी आपल्याला खाली आणते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून जीवनाच्या प्रवासात अगदी तुम्ही नित्यनेमाने आणि सरळ आणि नीतिमार्गाने चला. आयुष्य हे रेल्वेच्या दोन रुळासारखे आहे. सुख आणि दुःख डबे आपले शरीर, इंजिन आपली शक्ती, आणि मोटारमॅन म्हणजे आपली योग्य विचार. सुख आणि दुःख घेऊन आपल्याला आपल्या शक्तीचा योग्य वापर करून आपल्या ध्येयपूर्तीसाठी आपल्या चांगल्या विचारांचा मागोवा घेताना कोणत्या स्टेशनवर विसावा घ्यायचा याचे भान असावे. कारण जन्म मृत्यू ठरलेला आहे. जसे रेल्वेचे आगमन आणि प्रस्थान
आणि त्यांचे गंतस्थान ठरलेले आहे. तसेच आपले पण ठरलेले आहे. म्हणून जीवन जगताना चांगल्या मनात गोष्टी आणा आणि चांगल्या गोष्टींचा अवलंब करा. नक्कीच तुम्हाला चांगले मार्ग लाभतील. जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो खूप शांत झालेला असतो आणि अशी माणसं लहान लहान प्रसंगाने लगेच दुखावली जातात. कारण त्या आतून तुटण्यामध्ये त्या माणसाने सगळं काही गमावलेलं असतं. अशा लोकांना आधार देणं फारच अवघड असतं. त्यांना ना कशाची चिंता उरलेली असते, ना प्रेम, ना भीती, ना कुठली अपेक्षा उरलेली असते. उरलेले असते ते फक्त आणि फक्त दुःख. असं दुःख की जे कधी शब्दातून व्यक्त होणारं नसतं. म्हणून मित्रांनो, असे मनाची माणसांसोबत तुम्ही जरा जपून बोलायला हवे. जेव्हा खूप हळवं मन असणाऱ्या व्यक्तीसोबत विश्वासघात होत असतो, तेव्हा ती व्यक्ती मनातून पूर्णपणे खचून जाते आणि अशा वेळी ती व्यक्ती समोर येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याच नजरेपासून पाहत असते. कोणावर विश्वास ठेवण्याची त्या व्यक्तीला भीतीच वाटत असते. आधीच विश्वासघाताच्या आगीत होरपळून निघालेले त्यांचे मन नव्या नात्यात गुंतायला घाबरतं आणि अशा वेळी त्या व्यक्तीला समजावण्यापेक्षा सांभाळून घेणं फार महत्त्वाचं असतं. त्यांच्या मनाला नवीन उभारी मिळेपर्यंत तरी जपायला लागतं. पण समजा याविलट पुन्हा एकदा जर विश्वासघात वाट्याला आला तर ती व्यक्ती जीवनाकडे एक शाप म्हणून पाहते. या सगळ्यातून बाहेर येईलच असं नाही. कदाचित सर्वात जवळच्या माणसावर पण ती विश्वास ठेवणार नाही. आणि समजा ती व्यक्ती या सगळ्यातून बाहेर आली तरी ती पूर्वीसारखी वागेल याची खात्री देता येत नाही. आणि विश्वासघाताच्या धारदार शस्त्राने जखमी झालेले मन घेऊन कधी कोणावर त्याचं शस्त्राचा प्रहार करेल काही सांगता येत नाही. विश्वास ही सगळ्यात मोठी गुंतवणूक असते, तर विश्वासघात हा सगळ्यात मोठं नुकसान आहे. खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल, पण खोटे बोलू नका. कदाचित आपलं एक खोटं समोरच्याचं माणूस पण हिरावू घेईल आणि मग त्याला कोणतीच गरज भासणार नाही आणि कोणाचीच गरज वाटणार नाही. तो सगळ्यांवर शंका घेईल. आणि मित्रांनो, तुम्ही नक्कीच स्वामींवर शंका कधीच घेऊ नका. त्यांच्यावर नुसता तुम्ही विश्वास ठेवा. तेवढेच त्यांच्यासाठी बास आहे. आणि त्यांचे नामस्मरण तुम्ही नक्कीच करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि बेल नोटिफिकेशन नक्कीच ऑन करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.